मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको होय? हा भागवत ग्रंथ काय आहे आणि याचा महिमा काय, केवळ भागवताचा परिचय आपण घेतोय की भागवत किती श्रेष्ठ आहे, याची महिमा काय आहे, याच घटनेचा उल्लेख काल आपण श्रवण केला आणि आजही महात्म्य श्रवण करतो. दुसरा दृष्टांत सांगितला भक्ती महाराणीचा. ज्या ज्ञान आणि वैराग्यामुळे भक्ती महाराणीच्या जीवनामध्ये दुःख होतं, ते दुःख नारदांच्या माध्यमातून दूर केलं. मग नारदजींनी त्या सनकादिक मुनींना एक प्रश्न केला. काय प्रश्न केला? म्हणे सनकादिक मला सांगा, ही भागवत श्रवण केल्यावर नेमकं कोण कोण पवित्र होऊ शकतं? या भागवताला नेमकं कोणी कोणी ऐकू शकतं मला सांगा. कोण कोण या भागवताला ऐकू शकतं, श्रवण करू शकतं? त्यावेळेस सनकादिकांनी सांगितलं, जो अत्यंत पापी आहे, जो सतत लोकांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये दूषित विचार ठेवतो आणि जो माता पित्यांचा म्हणजे आई वडिलांचा द्वेष करतो, त्या जरी व्यक्तीने 7 दिवस श्रीमद भागवत श्रवण केली तरी सुद्धा श्रीमद भागवत त्याला त्या पापातून मुक्त करते. नारदजी म्हटले, सनकादिक मुनी तुम्ही काय बोलताय? आई वडिलांचा द्वेष करणाऱ्याला तर ईश्वरही माफ करत नाही, तर भागवत कसं काय माफ करू शकतं? बरोबर आहे की नाही? एखादा जर व्यक्ती आई वडिलांचा द्वेष करत असेल, आई वडिलांची हिंसा करत असेल, त्याला ईश्वर माफ करू शकत नाही, भागवत कसं काय माफ करू शकेल? याच्यासाठी भागवताने एक स्वतंत्र विषय मांडला. त्याचं नाव आहे गोकर्ण उपाख्यान. एक छोटीशी कथा भागवताने सांगितली. एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. कोण आहे? कोण? आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली. पण तिचा स्वभाव कसा? अत्यंत क्रूर. रोज भांडण केल्याशिवाय तिचा दिवसच जात नव्हता. कोणाचा? आत्मदेवाची पत्नी धुंदुली. तो तिचा स्वभाव होता. रोज कोणासोबत तरी भांडण केल्याशिवाय तिचा दिवस चांगला जातच नव्हता. अशी ती धुंदुली. पण तिचा जो पती आहे, कोण? आत्मदेव. या आत्मदेवाच्या जीवनामध्ये याचा विचार जर करायला गेला तर तो कसा? धर्मनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ, कर्तव्यपरायण, धर्माला जाणणारा एक संत सेवक आहे तो आत्मदेव, जो वेदांमध्ये विशारद आहे. संपूर्ण वेदांताचं, संपूर्ण धर्मग्रंथाचं ज्ञान त्याला आहे. या सगळ्या घटना त्याच्या जीवनामध्ये आहेत, पण तरी सुद्धा एका घटनेची कमतरता त्याच्या जीवनामध्ये होती. म्हणून तो आत्मदेव आपलं जीवन संपवण्यासाठी, मरण्यासाठी वनामध्ये निघून गेला. काय नव्हतं आत्मदेवाच्या जीवनामध्ये? धन आहे, वैभव आहे, संपत्ती आहे, सगळं आहे, पण एक गोष्ट नव्हती. काय? पुत्र नव्हता. पोटाला एक मुलगा नाही, एक संतान नाही आपल्या जीवनामध्ये. तर एवढं धन कमवून काय फायदा? एवढी संपत्ती कमवून काय फायदा? असा कोण विचार करू लागला? आत्मदेव. अरे माझ्याजवळ सगळं आहे, पण माझ्या जीवनामध्ये माझ्या पोटाला एक साधं मूल नाही. या घटनेमुळे आत्मदेव सतत दुःखी असायचा आणि एके दिवशी दुःखी होऊन, अरे धिक्कार असो या जीवनाचा, या जगण्याला अर्थ तरी काय, ज्या जीवनामध्ये आपल्या पोटाला एखादा मुलगा नसावा, एखादं मूल नसावा. म्हणून तो आत्मदेव आपलं जीवन संपवण्याकरिता वनाच्या दिशेने गेला.
त्या वनामध्ये एका साधूची भेट झाली. साधूंनी विचारलं, कथम रोदिशी विप्र, अरे ब्राह्मण कुठे निघालास आणि एवढा दुःखी का दिसतोस तू मला? त्यावेळेस आत्मदेवाने त्या साधूला सांगितलं, साधू बाबा, अहो माझ्या जीवनामध्ये माझ्याकडे कुठल्या घटनेची कमतरता नाहीये, सगळं आहे माझ्याजवळ, धन आहे, वैभव आहे, संपत्ती आहे, सगळं आहे, पण माझ्या पोटाला एक मुलगा नाही, एक पुत्र नाही, म्हणून मी माझं जीवन संपवण्याकरिता वनामध्ये आलो. मला जगण्यात अर्थ नाहीये, माझ्या जगण्याचा अर्थ राहिला नाहीये. कोण म्हणतं? आत्मदेव म्हणू लागला. ज्या वेळेस आत्मदेवाच्या मुखातील हे शब्द त्या साधूने ऐकले, त्यावेळेस तो साधू म्हटला, अरे तुझ्या जीवनामध्ये तुला संतान नाही म्हणून तू स्वतःचं जीवन व्यथित करतोयस, असं करू नको. अरे तुझ्या जीवनामध्ये तुला संतान नाही, ही भगवंताची तुझ्यावर असलेली फार मोठी कृपा आहे. ठीक आहे, अरे मुलगा नाही ना, संतान नाही ना, ठीक आहे, तू तुझी पत्नी दोघे जण आहात, घरामध्ये आपल्या आनंदाने भगवंताचं नामसंकीर्तन करा, भगवंताचं भजन करा, नाम जप करा, भगवंताचं भजन तुम्ही घरामध्ये करा. का त्या मुलाच्या अपेक्षेने तू तुझं स्वतःचं जीवन संपवतोयस? कशाकरिता? कोण म्हणतो? तो साधू आत्मदेवाला समजावून सांगतोय, माझं आई, अरे हा पुत्र प्राप्तीचा मोह तुझ्या अंतःकरणातला दूर कर, नष्ट कर. मला सांग, कोणाच्या पुत्राने, कुणाच्या मुलाने आज आई वडिलांचं कल्याण केले? कोण म्हणतं? तो साधू म्हणतो. अरे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मुलगा आपापल्या व्यवहारामध्ये, आपापल्या प्रपंचामध्ये, आपापल्या घटनेमध्ये तो व्यस्त आहे, आणि त्या मुलाकरिता तू तुझं स्वतःचं जीवन संपवण्याकरिता निघालास? ऐक माझं, असं करू नको. जा घरी भजन कर, भगवंताचा नाम जप कर. आत्मदेव म्हटला, बाबा तुम्ही सांगताय गोष्ट खरी आहे, पण मला एक पुत्र हवाच आहे, त्याच्याशिवाय माझं जगणं शक्य नाही. आत्मदेव रडू लागला. हे बघा साधो, मी कृपा करून सांगतो, काहीही करा, पण मला संतान झालंच पाहिजे, नाहीतर मी तुमच्या चरणावरती माझा प्राण त्यागेल. संतांचाही न विलाज झाला. साधू जवळ साधूच्या तपश्चर्येचं एक फळ होतं, जे साधूच्या साधनेतून प्राप्त झालेलं एक साधुत्वाचं एक फळ त्या संतांजवळ होतं. त्या संतांनी सांगितलं, एक काम कर, तू हे फळ घे आणि हे फळ तू तुझ्या पत्नीला दे आणि सांग की काही दिवस व्रत धारण करायला सांग आणि या फळाला तिला खायला सांग. आत्मदेव म्हटला, ठीक आहे. साधूचं दर्शन घेतलं. आत्मदेव धावत 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 घरी आला, पत्नी जवळ उभा राहिला. पत्नीला म्हटलं, हे घे, आपल्याला पुत्र नाही ना, मग एक आता काम कर, साधूने हे फळ दिले ना, हे तू फळ खा, जेणेकरून आपल्याला पुत्र होईल, संतान प्राप्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. आता तिचा स्वभाव कसा होता? ना तिच्याकडून कुठला उपवास होत होता, ना तिच्याकडून कुठला दान धर्म होत होता. तिचं जीवन केवळ लोकांना भांडण्यामध्ये, लोकांना नाव ठेवण्यामध्येच गेलं होतं. ती काय भगवंताचं भजन करेन, ती काय व्रत धारण करणार आहे? आत्मदेवाने सांगितलं. ती म्हटली, ठीक आहे, चालेल, मी खाईन, तुम्ही दिले ना फळ, मी खाईन, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कोणी सांगितलं? धुंदुलीनं सांगितलं. आत्मदेव त्याच्या कामामध्ये व्यस्त झाला. ते फळ घेतलं. आता त्या धुंदुलीला एक बहीण होती. तिनं तिच्या बहिणीला बोलवून घेतलं, पण धुंदुलीची जी बहीण होती ना, तिच्याकडे वैभव खूप होतं, पण तिला कुठल्याही घटनेचं ज्ञान प्राप्त नव्हतं. धुंदुलीच्या बहिणीला. मग त्या धुंदुलीला तिनं बोलवून घेतलं आणि तिला सांगितलं की एक काम कर, तुझ्याकडे धन नाहीये, तुझ्याकडे वैभव नाहीये, एक काम कर, मी तुला सगळं माझ्याजवळ जेवढं धन आहे तेवढं धन तुला देते
आणि तुझं एखादं संतान मला दे. कोणी सांगितलं? आत्मदेवाच्या पत्नीने, धुंदुलीले. कोणाला सांगितलं? तिच्या बहिणीला. तिच्याकडे काय नाही, तिच्याकडे धन नाही, वैभव नाही, काहीच नाही तिच्याकडे. मग तिच्या बहिणीने सांगितलं की बाई तू एक काम कर, मला काय व्रत करणं होणार नाही, मला हे काय फळ खाणं होणार नाही, मला जप तप कर्म होणार नाही. एक काम कर, माझ्याजवळ असलेली सगळी संपत्ती मी तुला देते, परंतु तुझा एखादं संतान तुम्हाला द्यायचं. अशी दोघांची डील झाली तिथे. असा संवाद झाला आणि कालांतराने ते जे फळ होतं, साधूने दिलेलं जे फळ होतं, जे आत्मदेवाला दिलं होतं, ते फळ त्या धुंदुलीने काय केलं, घेतलं आणि गाईला फेकून दिलं. ते फळ त्या गाईने खाल्लं. गाईपासून एक पुत्र झाला, त्याचं नाव आहे गोकर्ण. त्याचे कान गाईसारखे आहेत म्हणून त्याला म्हटलो गोकर्ण. साधूच्या फळापासून एका गाईला पुत्र झाला, त्याचं नाव आहे गोकर्ण. आणि धुंदुलीला जो पुत्र झाला त्याचं नाव आहे धुंदुकारी. आता घरामध्ये किती जण झाले? आधी किती जण होते? 2 जण, धुंदुली आणि आत्मदेव. आता 4 जण झाले. पण याच्यामध्ये जो धुंदुकारी होता तो अत्यंत चोरी करणारा, माता पित्यांना त्रास देणारा, सतत लोकांची चोरी करणारा, धन प्राप्त करणारा, लोकांची हिंसा करणारा. कोण? धुंदुकारी. आई वडिलांना सतत त्रास देणारा, आई वडिलांना मारणारा हा धुंदुकारी. लोकांचं धन चोरी करायचं, घरामध्ये आणून ठेवायचं, लोकांसोबत वाद विवाद करायचा, बस एवढंच काम त्याचं, त्या धुंदुकारीचं. आणि गोकर्ण भगवंताचे निष्काम उपासक साधक. का? तर ते साधूच्या फळापासून बनलेलं एक तत्व आहे गोकर्णजी. आता या दोघांचा संवाद इथं सांगितला गेला. परंतु एके दिवशी तेच आत्मदेव आपल्या मुलाच्या कष्टाने, त्रासाने, दुःखाने एका कोपऱ्यामध्ये दुःखी बसले होते. डोळ्याला अश्रुधारा चालू होत्या, रडत बसले होते, अत्यंत दुःखी. कोण? आत्मदेव. ज्या वेळेस आत्मदेवाच्या जीवनामध्ये संतान नव्हता त्यावेळेसही आत्मदेव दुःखीच होता, रडतच होता. आणि आज पोटाला एक पुत्र आहे तरी सुद्धा एका कोपऱ्यामध्ये बसून आत्मदेव रडतच आहे. याचा अर्थ पुत्र असला काय नसला काय, जीवनामध्ये दुःख आहेच. आत्मदेवजी एका कोपऱ्यामध्ये रडत बसले, तेवढ्यात गोकर्णजी आले. गोकर्णजी आल्याबरोबर आत्मदेव म्हटले, अरे गोकर्ण, अरे बघ तुझ्या मोठ्या भावाला थोडं समजावून सांग. बघ तो मला लाता घालतो, तो मला मारतो, तो मला उलट बोलतो, अपशब्द मला बोलतो. सांग त्याला थोडं समजावून सांग, तुझ्यापेक्षा मोठा आहे तो. गोकर्णाला सांगितलं. त्यावेळेस गोकर्णजी म्हटले, पिताजी खर तर धुंदुकारीला समजावून सांगण्याऐवजी त्याच्या चरणाचं जाऊन दर्शन घेतलं तर फार बरं होईल. का? त्याचं दर्शन. आणि का? ज्या वेळेस वनामध्ये गेल्याच्या नंतर एका साधूने तुम्हाला समजावून सांगितलं होतं की अंतःकरणामध्ये असणारा पुत्र प्राप्तीचा मोह तू दूर कर, या पुत्राविषयी असलेली अंतःकरणामधली माया तू नष्ट कर, त्यावेळेस तुम्हाला साधूने वनामध्ये समजावून सांगितलं तर ऐकलं नाही. आणि आज तुम्हाला तुमच्या पोटच्या मुलाने तुम्हाला लात घातली तर आज तुम्हाला त्या साधूची आठवण येते काय? काय म्हटलं? संतांनी सांगितलेला उपदेश तुम्हाला लक्षात आला नाही. ज्या वेळेस तुमच्या मुलाने तुम्हाला लात मारली त्यावेळेस संतांच्या वचनाचा प्रकाश तुमच्या जीवनात पडला. आणि इथं गोकर्णजी आणि आत्मदेव यांच्यामध्ये संवाद झाला. आश्चर्याची गोष्ट ही आहे की एक पुत्र आपल्या पित्याला उपदेश करतोय. भारतीय ज्ञान एवढं विलक्षणीय आहे दादा की एक मुलगा आपल्या वडिलांना उपदेश करतोय.
अनुभवाच्या दृष्टीने एक वडील आपल्या मुलाला मार्गदर्शन करत असतात, एक वडील आपल्या मुलाला उपदेश करत असतात, परंतु अनुभूतीच्या दृष्टीने एक पुत्र सुद्धा आपल्या वडिलांना उपदेश करू शकतो. अनुभव आणि अनुभूती. गौतम बुद्ध या जगाला मार्गदर्शन करू शकतात. भगवान कपिल आपल्या मातेला मार्ग देऊ शकतात. 16 वर्षाचे शुकदेवजी महाराज सर्व साधू संतांच्या सभेमध्ये बसून अख्ख्या जगाला ज्ञान देऊ शकतात. हा सगळा अनुभूतीचा विषय आहे. अनुभव व्यक्तीला वेळेनुसार प्राप्त होतो, परंतु अनुभूती गुरु कृपा साध्य आहे. दादा, अनुभव आणि अनुभूती. आज गोकर्ण आपल्या वडिलांना उपदेश करतोय. काय सांगतोय? देहेस्थि मांसधिरे अभिमतिं त्यजध्वम् जाया सुतादिषु सदा ममता विमुष्य पश्चानिशं जगदिदं शननमुररिष्टम् वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः धर्मं भजस्वं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधुपुरुषाजयकामतृष्णा अन्नशदोषगुणचिन्तननाशुमुवा सेवा तथा रसमो नितरापि विभवम्. 10 सूत्र गोकर्णजींनी आपल्या पित्याला सांगितले. 10 सूत्रांचा विस्तार करणार नाहीये, पण काही सूत्र या गोकर्णाच्या उपदेशातून आमच्या जीवनामध्ये काय प्राप्त होतील का पहा. काय उपदेश केला गोकर्णजी सांगतायत. कोणाला? आपल्या वडिलांना. देह, अस्थि, मांस आणि रुधिर हे शरीर, हे खाली बसण्याकरिता चटाया, वरून आपल्या शरीराला ऊन लागू नये म्हणून वरून मंडप, इथं मला बसण्याकरिता व्यासपीठ. हे सगळं कशाकरिता? हा सगळा खेळ कशाकरिता नेमका? केवळ या शरीराकरता. पण हे शरीर आहे काय? याला जर वरून पाहिलं ना तर मोठे मोठे शायर लोक याच्यावरती अनेक शायऱ्या लिहितील दादा. पण या शरीराला कधी खोलून पाहिलंय तुम्ही? बघितलंय? हॉस्पिटल मध्ये जा. मी तर म्हणते हॉस्पिटल नाही, मोबाईल मध्ये ना एखाद्याचा सर्जरीचा व्हिडिओ पहा. उद्यापासून शृंगार करण्याचं, मेकअप करण्याचं तुमचं मन होणार नाही. अरे कानामध्ये बोट घातलं तर मन म्हणतं हात धुवू नये, केसाला हात लावला तर मन म्हणतं हात धुवू नये, नाकामध्ये बोट घातलं तर मन म्हणतं हात धुवू नये, एखाद्याच्या हातात हात दिला तर मन म्हणतं अरे हात धुवू नये. या शरीरापासून चांगला सुगंध येण्याकरिता व्यक्ती वर्षभरामध्ये लाखो रुपये खर्च करतो. पण हे शरीर आहे काय? देह, अस्थि, मांस आणि रुधिर, हाडा मासांनी भरलेलं हे शरीर. या शरीराविषयी अंतःकरणामध्ये जी अहमता ममता आहे, हा मी आहे, याचा विचार अगोदर त्यागा. कोण सांगतो? गोकर्णजी सांगतायत आपल्या पित्याला, पिताजी अंतःकरणामध्ये जो मीपणाचा भाव आहे, जी अहमता ममता आहे, ती ममता अगोदर त्याग करा. प्रथम सूत्र सांगितलं. दुसरं सूत्र गोकर्णजी म्हणतात जाया सुता दिशु सदा ममता विमुष्य. या शरीरापासून उत्पन्न झालेले संबंध, पत्नी, पुत्र, परिवार, स्वजन, मित्र, बांधव, सखा,
या शरीराविषयी, या शरीरापासून उत्पन्न झालेले जे संबंध आहेत त्या परिवाराला, त्या संबंधाला केवळ कर्तव्याच्या दृष्टिकोनातून पहा, ममतेच्या दृष्टिकोनातून पाहू नका. हा, मी असं म्हणत नाहीये की तुम्ही सगळं परिवार, स्वजन, बांधव, पत्नी, पुत्र सगळं सोडून वनामध्ये जाऊन भजन करा, असं मी सांगत नाहीये. फक्त शरीरापासून जे उत्पन्न झालेले संबंध आहेत, ते पत्नी असो, पुत्र असो, वडील असो, आई असो, जे संबंध आहेत त्या घटनेला केवळ कर्तव्याच्या दृष्टिकोनातून पहा. कर्तव्य आणि ममता दोन शब्द आहेत. कर्तव्य काय असतं? जसं एखाद्या फुलामध्ये भोवरा आला की तो काय करतो? त्या फुलामधला जेवढा रस आहे तेवढा सगळा रस घेतो आणि निघून जातो, ते कर्तव्य. आणि ममता कशी आहे? जसं एखादी मुंगी त्या साखरेला चिटकून बसते पहा, तिला कितीही बाजूला केला ती तिथं जाऊन चिटकते, ती आहे ममता. मग गोकर्ण जी म्हणतायत की या परिवाराविषयी जी अंतःकरणामध्ये ममता आहे ना, त्या ममतेचा त्याग करा. का करा? कारण हे सगळं क्षणभंगूर आहे पिताजी, हे सगळं क्षणभंगूर आहे, हे नष्ट होणार आहे. वैराग्य राग रसिको भव भक्ती निष्ठ, वैराग्यवान होऊन अंतःकरणामध्ये भक्ती भाव निर्माण करून एक पल की जिंदगानी, एक पल की जिंदगानी, एक रोज सब जाना, बरसों की क्यों तू सोए पलता नहीं गाना, बरसों की क्यों तू सोए पलता नहीं गाना, एक पल की जिंदगानी. एक
बरसों क्यों तू सोचे पता नहीं ठिकाना है पता नहीं ठिकाना। गोपाल कृष्ण भगवान की जय। सुंदर उपदेश गोकर्णजींनी आपल्या पित्याला केला आणि तिथून मग दोघांच्या संवादामध्ये गोकर्ण उपाख्यानाची कथा सांगितली गेली। धर्मं भजस्वं त्यज लोक धर्मान, धर्माला धारण करून धर्मपूर्वक तुम्ही भगवंताचं भजन करा, नाम संकीर्तन करा। धर्मं भजस्वं त्यज लोक धर्मान, सेवस्व साधु पुरुषा जही काम तृष्णा। अंतःकरणामध्ये असलेली कामतृष्णा नष्ट करून निष्काम भावनेनं भगवंताचं चिंतन करा। भगवंताची लीला गान कथानुवाद तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घ्या, असं सगळं सांगितलं गेलं। अन्यश्च दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा, सेवा कथा रसमहो नितरां पिबत्वम्। लोकांचे गुण दोष पाहू नका, हा असा आहे तो तसा आहे, याने असं केलं त्याने तसं केलं। लोकांचे गुण दोष पाहू नका, गुण पाहायचे असतील तर ईश्वराचे पहा आणि दोष पाहायचे असतील तर स्वतःमध्ये पहा, असं सगळं चिंतन सांगितलं गेलं। आणि तिथून मग गोकर्णजी आणि आत्मदेव दोघेही भजन करत निघाले। इकडे धुंदुकारी हिंसा करू लागला, चोरी करू लागला, मारामारी करू लागला। याच्या जीवनाचा अनेक विस्ताराने भागवताने बोलून दाखवले, परंतु आपल्याला कथाभाग खूप पुढे जायचंय अजून, त्यामुळे थोडक्यात वर्णन करते।